आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भारतीय जनता पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेत शहकाशाचं राजकारण कायमच रंगताना पाहायला मिळत आहे। दररोज भाजपचे नेते ठाकरेंच्या उरलेल्या पक्षातही फूट पाडण्याचा इशारा देत आहेत। त्यातच भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनीही ठाकरेंसोबत उरलेल्या आमदारांना फोडण्याचा इशारा दिलाय। ठाकरेंच्या इतर आमदारांचंही काम करायचंय। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरेंना इशारा। शिवसेना भाजपलाच उरलेल्या लोकांचा पक्ष करणार। दरेकरांच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। भाजपकडून सातत्यानं आता ठाकरेंच्या उरलेल्या शिलेदारांनाही फोडण्याची भाषा केली जाते। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कालच ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता। गट कुठे राहिलाय? काय गट राहिलाय? संपलाय ना गट। आता शिवसेना कुठे राहिली? अहो किती 56 वरून 6-7 आहेत, ते पण आता वाटेवर आहे, ऑन दी वे आहेत। एनी मोमेंट ते पण सहभागी होतील। तर तुमच्या कोणी संपर्कात आहेत का? हो, 4 जण आहेत। कोण नाव तरी सांगा। आज नाही, उद्या सांग भेटा। राणेंच्या दाव्याला 24 तास उलटत नाही। तोच आता भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकरांनीही शिवसेनेच्या राहिलेल्या आमदारांचं काम करायचंय असं म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याचा इशारा दिला। मला वाटतं शिवसेनेच्या राहिलेल्या आमदारांनाही त्या ठिकाणी मतदारसंघाचा विकास करायचा आहे। त्यांचीही घुसमट होते, कारण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार गहाण ठेवला जातोय। आता भाजपकडून सातत्यानं शिवसेना फोडण्याचे इशारे दिले जात असल्यानं शिवसेनेनंही त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राणे आणि दरेकरांवर पलटवार केलाय। ही शिवसेना आहे ना, यांनाच उरलेले लोक म्हणून करणार येणाऱ्या काळात। तेव्हा नारायण राणे काय असो, प्रवीण दरेकर असो, हे जुम्मा 4 दिवस झालेले नवीन मुसलमान आहे, त्यामुळे जास्त वेळेस नमाज पडतात। ते प्रवीण दरेकर असो, नारायण राणे असो, हे जे उत्तर देतात, रोज जे बोलतात, याच्यातलं कोणती तरी गोष्ट आतापर्यंत झालेली आहे का? सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शिल्लक सेना म्हणून हेटाळणी केली जाते। पण आता या शिल्लक सेनेलाही खिंडार पाडण्याची तयारी भाजपनं केल्याचं नेत्यांच्या विधानावरून समोर येत आहे। त्यामुळं आधी राणे असो किंवा मग आता दरेकर यांचं भाकीत खरं ठरतं की ठाकरे सेना भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यात यशस्वी होते, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि भाजपमधली जवळ वाढत चालली आहे। शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवात शिंदे आणि फडणवीस दोघेही सहभागी झाले होते। यानंतर गिरीश महाजन यांनी मनसे भाजप युतीचे अप्रत्यक्ष संकेत दिले। त्याचाच एक भाग म्हणून पुढचा फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची सपत्नीक शिवतीर्थावर भेट घेतली। ही भेट जरी कौटुंबिक असल्याचं लाड यांनी म्हटलं तरी या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा मात्र रंगू लागल्या। उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर पक्षात नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती। अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या सोशल मीडियावरून दिलेल्या शुभेच्छांमुळे या चर्चेला उत आला होता। पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला। नार्वेकरांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट। नाराजीच्या चर्चेनंतर भेटीला महत्व। नार्वेकरांच्या नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम। उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली। नार्वेकर यांची नुकतीच MCAवर निवड झाली असून या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। खरं तर गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली होती। तसंच शनिवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या। त्यामुळे या चर्चेला आणखीनच हवा मिळाली होती। खरं तर त्याला एक राजकीय पार्श्वभूमी आहे। गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यातील राजकीय संघर्षाला धार आलेली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपावरून युतीत मिठाचा खडा पडला।
त्यासाठी उद्धव ठाकरेंनी अमित शहांना जबाबदार धरलं होतं, तर अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंचा दावा फेटाळून लावला होता. आजही त्यावरून दोन्ही राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. ठाकरे शहांमधील या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर नार्वेकरांच्या नाराजीची चर्चा सुरू होती. मात्र नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. तळोजा MIDCतील CETP प्लांटचं परवाना नूतनीकरण अखेर पूर्ण झालंय. हा CETP प्लांट 6 महिने विनापरवाना सुरू होता. न्यूज 18 लोकमतनं याबद्दलची बातमी दाखवली आणि या बातमीनंतर MIDCला जाग आली. अखेर CETP प्लांटचं नूतनीकरण पूर्ण झालं आहे. उरणमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला, पण एका महिला कर्मचाऱ्यानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रयत्न फसला. हा सगळा थरार CCTVत कैद झाला. जर तुम्ही सावध असलात, थोडं धाडस दाखवलं, तर काहीही अशक्य नाही. हेच उरणमधल्या एका घटनेनं स्पष्ट होतं. उरणमध्ये नव्यानं विकसित झालेल्या द्रोणागिरी नोड इथल्या सेक्टर 50 मधलं हे M गोल्ड ज्वेलर्स. शनिवारी सकाळी 9 वाजता दुकानात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला. मालकानं जेव्हा दुकान उघडलं तेव्हा साफसफाई करणारी महिला आपलं काम करत असतानाच एक मास्क लावलेला बंदूकधारी इसम आत शिरला आणि त्यानं काम करणाऱ्या महिलेला दमदाटी करायला सुरुवात केली. महिलेनं विरोध करायला आणि ओरडायला सुरुवात केल्यावर दुकान मालक अदक तिथे आले आणि त्यांनीही दरोडेखोराला हुसकावण्याचा प्रयत्न केला. बंदूक उगारली तरी ते मागे हटले नाही. अखेर दरोडेखोर पसार झाला. CCTVतला हा थरार अंगावर काटा आणणार आहे. पहाटे याच ठिकाणी याच दुकानामध्ये दरोडा झाला, सशस्त्र दरोडा त्याला म्हणू शकतो आपण. मात्र तो दरोडा जो आहे तो अयशस्वी झाला. लगेचच इथल्या मालकाने सायरन वाजवल्याने सदरचा व्यक्ती इथून पळून गेला, ज्याच्या हातामध्ये पिस्तूल होतं. असे अनेक प्रकारचे दरोडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक दुकानांमध्ये झालेले आहेत. मात्र पोलीस या अनुषंगाने तपास घेताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एक आदमी 5 फीट के बाद में वो गन लेके अंदर आया, तो हम लोग थोड़ा डर गया. वो डायरेक्ट जो काम करती है उनका ऊपर सर पे गन रख दिया था. तो गन रख के वो तो मैं तुरंत अलार्म स्विच दबाया, तो वो थोड़ा डर के फिर भागने लगा. तो मैं उसको पकड़ने के लिए गया तो मेरे ऊपर 2 बार उसने शूट भी किया है. तो उसको मैं पीछे पीछे पकड़ने के लिए गया. फिर जब तक उसका पीछे गया, उसका कार आगे से चल के आ रहा था, उस पर और 2 लोग भी बैठा था. तो उसको पकड़ नहीं पाया, वो गाड़ी पे भाग गया है. उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. दरोडेखोराचा शोध सुरू आहे. पण या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की थोडंसं धाडस दाखवलं आणि एकजूट दाखवली तर आलेलं संकट नक्कीच परतवून लावता येतं. अर्थात यात जीवालाही धोका आहेच, हेही नाकारून चालणार नाही. उरणहून प्रमोद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी ड्रग्ज संदर्भातली. मुंबई विमानतळावर मागच्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज जप्त केलं जात आहे. आज सुद्धा मुंबई विमानतळावर पॅरिसमधून आलेल्या एका विमानातून 2 किलोचं 15 कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. DRIनं ही धडक कारवाई केली. घराच्या परिसरात लावलेले CCTV आपल्या मोबाईलमध्ये तपासत असताना घरात चोर शिरल्याचं समजलं. यानंतर कुटुंबानं थेट घर गाठत चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण हा सगळा प्रकार CCTVत कैद झाला. उल्हासनगर जवळच्या नेवाळी गावातली ही घटना आहे. देवीदास जाधव यांच्या घरातला प्रकार. 18 ऑक्टोबरच्या पहाटे 4 वाजता पत्नीला रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी ते गेले होते. पण यावेळेला घराचं CCTV फुटेज तपासत असताना त्यांना घरात अचानक चोर शिरल्याचं दिसलं. घर गाठत त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापटही झाली. मात्र चोरानं घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि चोरट्याचा शोध सुरू आहे. T20 वर्ल्ड कपमधला सगळ्यात बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा भारत पाकिस्तान यांच्यातला मुकाबला अखेर शेवटच्या बॉलपर्यंत रंगला आणि विराटच्या नॉट आऊट 82 अशा तुफान खेळीमुळे टीम इंडियानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली. विराट आणि पंड्याची पार्टनरशिप तसंच पंड्या, अर्शदीप, भुवनेश्वर आणि शमीच्या भेदक बॉलिंगनं लाखभर तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाकिस्तान विरुद्ध पराभवाचा वचपा आपल्या टीमनं काढला. पाकिस्तानच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाची काही क्षण अवस्था 4 आऊट 31 अशी दयनीय झाली होती. पण अशा वेळेला विराट कोहली आणि हार्दिक पांड्या पिचवर पाय रोवून उभे राहिले आणि भारताला त्यांनी विजयापर्यंत नेलं. पाकिस्तानी बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली आणि अखेरच्या बॉलवर पाकिस्तानला 4 मुंड्या चित केलं. टीम इंडियानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. प्रामुख्यानं मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापुरात अवघी तरुणाई क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते. भारत माता की जयचा जल्लोष सुरू होता. अनेक शहरांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. देशभरात आजपासूनच दिवाळीचा जल्लोष सुरू झाला. भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या जबरदस्त विजयानं भारताच्या या दिमागदार विजयानंतर अनुष्का शर्मानं विराटसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सुंदर, फारच सुंदर. तू आज लोकांच्या आयुष्यात खूप मोठा आनंद दिलायस आणि तोही दिवाळीच्या पूर्वसंध्येला. तू खूप अद्भुत आहेस. तुझी जिद्द आणि विश्वास खूपच ग्रेट आहे. मी नुकताच माझ्या आयुष्यातील सगळ्यात सर्वोत्कृष्ट सामना पाहिला. आपल्या मुलीला आता कदाचित समजणार नाही की तिची आई रूममध्ये का मोठ्यानं ओरडत होती, नाचत होती. पण एक दिवस तिला समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री आपली सर्वोत्तम खेळी खेळली. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन पूजा केली. तसंच शरयू घाटावर 18 लाख पणत्या पेटवण्यात आल्या. हा एक विश्वविक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शरयूच्या घाटावर आरती सुद्धा करण्यात आली. देशातील उपेक्षित धार्मिक स्थळांचा विकास लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीतही केली. दिवाळीच्या निमित्तानं अयोध्येत शरयूच्या तीरावर खास लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. रामायणातले अनेक महत्त्वाचे प्रसंग यावेळी सादर करण्यात आले आणि यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह लाखोंच्या संख्येनं जनता यावेळी उपस्थित होती. कल्याण लोकसभा मतदारसंघातले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतल्या फडके रोड इथे यंदा दीपसंध्या या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध मराठी पार्श्वगायिका वैशाली सामंत आणि गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्याचा आस्वाद कल्याण डोंबिवलीकरांनी घेतला. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वरळीत भाजपकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं विविध कलाकारांनी गायलेल्या गाण्यांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं.
लोककलावंत गायक नंदेश उमप यांनी गायलेल्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.